देवतेला वंदन करून परमपूज्य श्री संजयजी गोडबोले गुरुजी यांच्या कृपाशीर्वादाने इंद्रधनु नाट्य संस्था मिरज यांच्या विशेष सहकार्याने मिरज विद्या समिती संचलित मराठी मुलांची शाळा, वसंतदादा पाटील विद्यालय, भारतभूषण विद्यालय, बाल शिक्षण मंदिर व विद्या मंदिर प्रशाला मिरज सादर करीत आहे एका दिव्य बालकाची तेजोमय जीवन गाथा, अर्थात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची जीवन गाथा मोगरा फुगला, मोगरा फुगला. ज्ञानदेवा, तू अखिल विश्वाच्या कल्याणाकरिता माझ्याकडे पसायदान रूपी मागणं मागितलंस. दुरितांचं तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, असं म्हणलं होतास ना तू. ज्या समाजात तुझे आई वडील, तुम्ही भावंड, तुम्हा सर्वांना केवळ अन्याय, अपमान, दुःख आणि वेदना यांच्याच भिक्षेने भरलेल्या झोळीचा भार माझ्या वक्षस्थळावर भृगुऋषींकडून झालेल्या लत्ता प्रहाराच्या खुणेसारखेच माझ्या अंतरात अगदी ठळकपणे विराजमान आहेत. ब्रह्मकमळाचं उगवणं, उमलणं हा आविष्कार जसा अगदी सहजासहजी कोणाच्या नजरेस पडत नाही, अगदी तसाच तुझा जीवन प्रवास ठरला बघ. या अजाण, निरागस, निष्पाप, निराधार बालकांना आपण त्यांनी न केलेल्या अपराधाची शिक्षा देण्या एवढे अधिकारी आहोत का, याचं भान या समाजास येण्यापूर्वीच समाधीस्थ झाला असतो. गाभाऱ्यात काळ्या कुट्ट रात्रीच्या अंधारात शांतपणे मंद प्रकाशानं तेवत राहणारा तो नंदादीप जसा अखंड साथ देता देता अवचित पहाटे माझ्याही ध्यानीमनी नसताना माझी साथ सोडून जसा शांत होतो, अगदी तसाच तू समाधीस्थ झालास. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, हेच मागणं होतं ना तुझं. आज तुला समाधीस्थ होऊन तब्बल 724 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा सहजच सगळ्या स्मृती जाग्या झाल्या. ज्यांच्यासाठी तू हे मागणं मागितलंस, ज्यांच्या कल्याणाचा तू ध्यास धरलास, त्या भूतलावरील प्राणी मात्राचं आजचं जगणं, त्यांची अवस्था पाहावेनशी झाली. तुझं मागणं वैश्विक पसायदान म्हणून अजरामर झाले खरं, पण तू ज्यांच्यासाठी हे मागणं मागितलंस त्या जीवांना हे कळलंच नाही. ते कळावं म्हणून पुन्हा एकदा तुझं पृथ्वीवर अवतरण अपेक्षित जरी असलं तरी हे विधिलिखित नक्कीच नाही. पण तुझ्या जीवनाचा प्रवास पुन्हा एकदा या समाजापुढे मांडून कदाचित त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळावी
योग्य गती मिळावी यासाठी हे इंद्रायणी मी तुला आज्ञा करतो, तूच हा थांबलेला साचलेला प्रवाह पुन्हा एकदा प्रवाहित कर. हे सिद्धेश्वरा, मी इंद्रायणी आपले सादर चरण स्पर्श करीत आहे. इंद्रायणी, आळंदी व परिसरातील सर्व जीवांची, प्राणीमात्रांची, पशुपक्ष्यांची, वृक्षलतांची, पानाफुलांची जीवनदायीनी तुझं कल्याण असतं. आज हे अघटित कसे काय बरे? एरवी समतपणे म्हणाली, वर्षा ऋतूच्या पर्जन्यधारांनीच काय ती ओसंडून वाहताना मुक्तपणे अलवार गाभाऱ्यात येऊन चरणस्पर्श करून जाणारी तू आज प्रत्यक्ष वाणीने कसे काय बरं बोलत आहेस? क्षमा असावी देवा, पण आज खरेच बोलण्याची परवानगी द्यावी. माझ्या या बरकरणी संथ दिसणाऱ्या अनेक वादळांना सामावून घेऊन त्यांना शांत करत कशी पुढे जाण्याचा प्रयत्न करते. आपण आळंदी स्थित झाल्यापासून तिच्या कशी सुखरूप आहे. अगदी हजारो वर्षांपासून ते अलीकडच्या काही शतकांपर्यंतचा सगळा इतिहास आपल्या साक्षीने मी याची तेही याची डोळा धुवला आहे. आपल्या भावंडांच्या साथीने माझ्या मराठीची गोड कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके असं म्हणून मराठी भाषेच्या सार्थ अभिमानाची मशाल पेटवली. दुरितांचे तिमिर जाऊ म्हणत अक्षरशः पापांच्या राशीत स्थूल लावली. ब्रह्मज्ञानाची कवाडे उघडली. विश्व स्वधर्माच्या लख प्रकाशात सर्वसामान्यांची अंतःकरणे जळून टाकणाऱ्या ज्ञानसूर्य मी याच आळंदीच्या क्षितिजावर अवचितपणे उगवतीस येताना पाहिला. हे माझे सौभाग्यच. कसे अचानकपणे तो संजीवन समाधीस्थ होऊन आस्ताच जाताना पाहण्याचे दुर्भाग्य माझ्या नशिबी आले. म्हणजे तू संत ज्ञानेश्वरांच्या बद्दल बोलत आहेस? हो, आपण बरोबर ओळखतो देवा. मी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल बोलते आहे. या योग्याचा जन्म पाहण्याचे भाग्य मला लाभले. ह्याचा आनंद व्यक्त करावा की ध्यानीमनी नसताना तो समाधीस्थ होऊन असताच पावला, याचे दुःख करावे याच मी संभ्रमात आहे. या संभ्रमाचे, या शंकेचे ओझे माझ्या उदरात ठेवून मी जडपणे वाहत आहे. कृपया आपण मला मार्गदर्शन करावे. हे इंद्रायणी, असं म्हणतात की नदीचे मूळ आणि ऋषीचे गुण विचारून घे. आज साक्षात एक नदीच मला एका ऋषीचं गुरु विचारते. संजीवन समाधी सोहळ्याला तब्बल 724 वर्ष पूर्ण होत असताना आज ती योग्य वेळ तू व्यक्त करतोस.
तुझ्यावरील संभ्रमाचे ओझे कायमचे दूर करण्यासाठी हे इंद्रायणी, चल आज मी तुला विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या घरी घेऊन जातो. चल माझ्या बरोबर आणि पहा रुक्मिणीच्या गर्भातून ज्ञानाचा मोगरा कसा फुललाय. चल इंद्रायणी, चल आणि प्रत्यक्ष पहा. देवाची आळंदी लागरी समाधी, लागरी समाधी जाने जाती हो जाने जाती. दादा, काय झाले? आल्यापासून पाहतोय आपण सतत कोणत्या तरी विचारात दिसत आहात. इतक्या वर्षांनी आपण आम्हा भावंडांना भेटलो. आई बाबांच्या पश्चात आमचं वडिलकीचं मायेचं छत्र आम्हास परत मिळालं. आपण पुन्हा धर्मात आलो. लोकांच्या समाजाच्या प्रेमास कृपेस पात्र ठरलो. आपणास आनंद नाही का दादा? तसंच नाही ज्ञान. अरे आनंद तर आहेच, पण लौकिक अर्थाने माझी भावंडे भेटली याचा नाही, तर तुझ्यासारख्या ज्ञानी, सोपानासारखा सोशी आणि मुक्ताई सारखी सर्वार्थाने अधिकारी अशा तुम्हा लोकांच्या सहवासाने मी भारावून गेलो. माझे गुरु श्री गहिनीनाथ यांनी जी साधना मला दिली ती आज तुम्हा तिघांवर खऱ्या अर्थाने परिपूर्ण होणार याचाच मला आनंद झाला आहे. ये असा समोर बैस, खूप काही बोलायचंय. आम्ही आपल्या गुरुकृपेचा वृत्तांत ऐकण्यास आतुर झालो आहोत. काय बोलू, कुठून सुरुवात करू? आपल्या सर्वांचा जन्मापासूनचा प्रवास डोळ्यांसमोर अजूनही जसाच्या तसा उभा आहे बघ. आपल्या वडिलांचा संसार सुरू असतानाच त्यांनी संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश घेतला आणि निसर्ग नियमानुसार आपला जन्म. खूपच आडवळणांचा, खास कळग्यांचा प्रवास. जीव जन्मास येताना त्याचं पूर्वसंचित, त्याची सावलीच बनवून जन्मभर अखंड सोबत करत जाऊ. हे आनंदस्थित सिद्धोपंत कुलकर्णी तर नव्हे? होय, हे सिद्धोपंतच. माझा दिनक्रम म्हणजे रोज सकाळी इंद्रायणीच्या तीरावर जावे, अंघोळ करावी व सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन घरी यावे, असा माझा रोजचा नियम. एके दिवशी अंघोळ करून येत होतो. तिथे जवळ एक तरुण ध्यानस्थ बसलेला दिसला. दिसायला सुंदर, धार्मिक वृत्तीच्या त्या तरुणाला पाहिल्यावर मला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटू लागला.
मी रोज त्याला नमस्कार करून निघायचो. असाच एके दिवशी नमस्कार केल्यावर त्याने डोळे उघडले. पांडुरंग पांडुरंग. प्रणाम. आळंदीमध्ये आपल्याला मी प्रथमच पाहतोय. आपण कोण? कोणत्या गावाचे? माझे नाव विठ्ठल पंत. मी गोदे काठच्या आपेगावचा राहणारा. कुलकर्णी घराणं आमचं. माझे म्हातारे आई वडील आपेगावला राहतात. ईश्वरी चिंतनाशिवाय माझ्या मनाची अवस्था पाण्यातून काढलेल्या माशासारखी होती. ईश्वरी भक्तीच्या ओढीने तीर्थाटन करीत करीत आपल्या आळंदी गावी आलो. काही दिवस इथे राहायचं आणि पुढच्या गावी जायचं. आपल्यासारख्या सत्पुरुषाचे पाय आळंदीला लागले. आपल्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. ईश्वराची इच्छा. त्याच्या मनात काय आहे ते तो करत असतो. आपण फक्त निमित्त मात्र. अगदी माझ्या मनातलं बोलला. परमेश्वराच्या इच्छेशिवाय काही घडत नाही. आपण आळंदीला यावे ही परमेश्वराची इच्छाच असावी. आपलं नाव काय आहे हे मी विचारायला विसरूनच गेलो. मी सिद्धोपंत. घरी बायको व मुलगी आहे. रुक्मिणी नाव त्याचे. कुटुंबावर आहे. एक गोष्ट विचारली तर आपल्याला राग नाही ना येणार. अहो राग कसला विचार. माझ्या रुक्मिणीशी आपला विवाह व्हावा अशी मनात इच्छा निर्माण झाली आहे. आपण तिचं पाणी ग्रहण कराल का? आपल्या मुलीशी विवाह. मला आपण आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल योग्य समजता हे ऐकून समाधान वाटलं. पण माफ करा, मला या संसार रूपी मोहसागरात गुंतायचं नाही. संसारात माझं मन कधीही रमणार नाही. माझा मार्ग वेगळा आहे. ईश्वर भक्ती हाच माझा मार्ग. तरुण वयात वैराग्य निर्माण होणं साधी गोष्ट नाही. मोह माया यावर आपण विजय मिळवलेले दिसतात. एकदा घरी यावं. असं म्हणतात. ठीक आहे, उद्या येईन मी आपल्या घरी. असं म्हणून सिद्धोपंत आपल्यासोबत विठ्ठल पंतांना आपल्या घरी घेऊन आले. त्यांच्या घराचं आदरातिथ्य स्वीकारून विठ्ठल पंत पुन्हा आपल्या मुक्कामी आले. आणि त्याच रात्री विठ्ठल पंतांना एक साक्षात्कार झाला. विठ्ठलपंत, विठ्ठलपंत डोळे उघडा. सिद्धोपंतांची मुलगी रुक्मिणी हिच्याशी तुझा विवाह व्हावा अशी माझी इच्छा आहे. पण पण परमेश्वरा, मला भक्तीची ओढ लागली आहे. मला संसार करायचा नाही. अरे संसारात राहूनही भक्तीचा मार्ग चालू ठेवता येतो. तू रुक्मिणीशी विवाह कर. तथास्तु. रुक्मिणीशी माझा
असणाऱ्या माझ्यासारख्याला आपण दृष्टांत दिला संसार करण्यासाठी. परमेश्वराची आज्ञा मानलीच पाहिजे. विठ्ठल पंतांनी रुक्मिणीशी विवाह केला तरी पण परमेश्वर भक्तीची ओढ असणाऱ्या विठ्ठल पंतांसोबत संसारात रमेल. एक दिवस असा प्रसंग नियतीनच मिळवला. विठ्ठला, पांडुरंगा, अरे काय झाली माझी अवस्था. मला लग्न करायला लावून संसारात अडकवून ठेवलंस. संसारात राहून परमार्थ साधता येतो, पण मला ते शक्य नाही. भगवंताच्या भक्तीशिवाय मला काहीच दिसत नाही. संसार त्याग करून संन्यास स्वीकारावा. लग्न, बायको, मुलं बाळ या माझ्या मनात असणाऱ्या गोष्टी नव्हेत. ईश्वरी चिंतनात जो आनंद आहे तो या संसारात नाही. रुक्मिणी, अगं हे रुक्मिणी. काय हो, काय म्हणाला? रुक्मिणी, मला या संसारातून मुक्त कर. अहो, असं काय बोलताय? तुमचं लग्न झालंय. इतके दिवस तुम्ही एकटे होता. मीही तुमच्या जीवनात आले. मी तुमची अर्धांगिनी आहे आणि मला सोडून तुम्ही या संसाराचा त्याग करायला चाललाय. रुक्मिणी, मला समजून घे. माझं मन रमत नाही या संसारात. मला परवानगी दे संन्यास घेण्यास. एक बायको आपल्या नवऱ्याला संसार सोडून संन्यास घेण्यास परवानगी कशी देईल? आई बाबांना काय वाटेल? आपल्या लग्नानंतर ते किती आनंदी दिसतायत. रुक्मिणी, भावनेचा आधार घेऊन मला या संसारात अडकवू नकोस. रुक्मिणी, तू माझी अर्धांगिनी आहेस. मला परवानगी दे. पती हाच परमेश्वर मानून मी तुम्हाला परवानगी दिली तर माझ्या आई वडिलांना काय वाटेल? ते हा धक्का सहन करतील काय? ज्याला परमेश्वर भक्तीचा ध्यास लागलेला आहे त्याला दिसतो फक्त परमेश्वर. मला माझ्या परमेश्वरापासून दूर करू नकोस. अगं, मूल कधी आपल्या आईपासून दूर होतं का? पण त्या मुलावर कुणीतरी अवलंबून आहे हे त्या परमेश्वराला माहित नाही का? मला त्या विचारापासून मुक्त करू नकोस. मला संन्यास घेण्याची परवानगी दे. रुक्मिणी, मला परवानगी दे. परवानगी परवानगी दिली परवानगी. तू मला परवानगी दिलीस. संसार मुक्त होण्यासाठी पत्नीची परवानगी लागते. ती परवानगी मला मिळाली. अहो अहो विठ्ठला, विठ्ठला, पांडुरंगा, मला माझ्या पत्नीची परवानगी मिळाली. मी माझ्या कर्तव्यापासून मुक्त झालो. विठ्ठला, पांडुरंगा, अहो विठ्ठला, अहो ऐका ना. पांडुरंगा, विठ्ठला. अहो अहो कुठे गेले हे? घर सोडून तर गेले नाहीत ना? मी रागाच्या भरात परवानगी दिली. खरंच निघून गेले? आई, बाबा,
आई, बाबा. विठ्ठल पंतांच्या हट्टापुढं रुक्मिणीनं अनाहूतपणे परवानगी दिली. ती संमती समजून विठ्ठल पंतांनी घर सोडलं. रुक्मिणीनं पती सोडून गेले म्हणून महिनोन महिने शोधाशोध केली. तिनं अन्नपाणी सोडलं. पतीच्या घरी येण्याच्या आशेनं ती व्रतवैकल्य उपास तापास करू लागली. देवी माते, तू आपल्या पतीला मृत्यूच्या दारातून सुखरूप घेऊन आलीस. पती हाच परमेश्वर मानणाऱ्या आम्ही स्त्रिया सौभाग्य रक्षणासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून तुझी पूजा करतो. माझे पती संसार त्याग करून कुठेतरी दूरवर निघून गेले. पतीविना घर मोकळे वाटते आहे. माते, माझे पती घरी परत येऊ दे, पुन्हा संसारात रमू दे. माझी मनोकामना पूर्ण होऊ दे ग माते, पूर्ण होऊ दे. अखेर केवळ रुक्मिणीच्याच नव्हे तर अखिल विश्वाच्या कल्याणाची पहाट उगवण्याची वेळ आहे. आणि रामानंद स्वामी अवचित सिद्धपंतांच्या दारी दीक्षेसाठी येऊन उभे राहिले. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. बेटा, का हसलीस? मला कारण कळेल. महाराज, रुक्मिणीला मूल होणं कसं शक्य आहे? का नाही होणार? गळ्यात मंगळसूत्र आहे, पायात जोडवे आहे. सौभाग्यवतीचे सर्व अलंकार अंगावर असताना महाराज, तिचे पती परागंदा झालेत, घरदार सोडून निघून गेलेत. हो हो, कदाचित संन्यासी देखील झाले असतील. एवढ्या लहान वयात संन्यास? मुली, तू काळजी करू नकोस. मी तुला दिलेला पुत्रवती भवाचा आशीर्वाद वाया जाणार नाही. पण हे कसं शक्य आहे? मी तुला सांगितले ना, माझा आशीर्वाद वाया जाणार नाही. महाराज, मलाही वाटतं की आपण 4 चौघांसारखा संसार करावा, मुलं बाळ घरात खेळावी. पण वाईट वाटून घेऊ नको. संसार म्हटलं की बरे वाईट दिवस येणारच. त्यांना धैर्याने तोंड दिले पाहिजे. माझ्यावर विश्वास ठेव. वैराण वाळवंटात पाण्यासाठी 10 दिशा फिरावे तसे पतीच्या वाटेकडे माझे डोळे भिरभिरतात. पण आजपर्यंत त्यांचा ठिकाणा कुठेही लागला नाही. माझे पती पुन्हा घरी यावे एवढी एकच इच्छा आहे महाराज. तुझ्या या वाळवंटाचं नंदनवन होईल यावर विश्वास ठेव. मी तीर्थाटन करत फिरत असतो. तुझा पती कुठे मला भेटला तर मी त्याला 4 उपदेशाच्या गोष्टी सांगून तुझ्याकडे परत पाठवू. पण महाराज, आपण यांना ओळखणार कसं? तुझ्या पतीची एखादी ओळख सांगशील मुली? ओळख म्हणजे एखादी जन्मखूण वगैरे? जन्मखूण? माझ्या पतीच्या उजव्या दंडावर तुळशीच्या पाना एवढा काळसर व्रण आहे. बोलताना नजर खाली करून बोलतात. तुळशीच्या पाना एवढा काळसर व्रण उजव्या दंडावर? तथास्तु, तुझी इच्छा अवश्य पूर्ण होईल.
रामानंद स्वामींनी आशीर्वाद दिला, पण पुढे चमत्कार घडणार होता. चैतन्य, काय स्वामी? चैतन्य इकडे ये. माझ्या जवळ ये. माझ्या डोळ्यात बघ. तुझी नजर खाली जमिनीवर का? माझ्या डोळ्यात बघ. नजरेला नजर भिडवण्याचं धाडस होत नाही स्वामी. चैतन्य, तुझ्या उजव्या बाहूवर ही खोड कसली रे? जन्मखोण आहे. जन्मापासूनच माझ्या अंगावर हा काळसर व्रण आहे. तू कुठे गेलास तरी चटकन ओळखून येशील. चैतन्य, तुझे आई वडील कुठे असतात? आई वडील? स्वामी, बैराग्याला पूर्वायुष्य नसतं. बैरागाला पूर्वायुष्य असतं, पण फक्त ते त्याला विचारायचं नसतं, हे माहित आहे मला. पण ज्या व्यक्तीनं खोटं बोलून संन्यास दीक्षा घेतली असेल, त्याचा पूर्वायुष्य विचारण्याचा हक्क गुरुला असतो. पण स्वामी, आज तुम्ही मलाच का माझ्या पूर्वायुष्याबद्दल विचारता आहात? कारण या आश्रमात शिष्यापैकी तू एकटाच खोटं बोलून दीक्षा घेतलीस. विठ्ठलपंत. विठ्ठलपंत? स्वामी, तुझं नाव विठ्ठलपंत. तू आपेगावचा. तुझे वृद्ध आई वडील तुझी अधीरतेने वाट पाहत आहे. तुझी बायको रुक्मिणी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहत आहे. तुझ्यासाठी प्रत्येक देवाला प्रार्थना करते विजय. या अफाट जगात एकटीला सोडून तू इथं निघालास. स्वामी, आपण त्रिकालदर्शी आहात. तू आपली चूक कबूल करत नाहीस. आपल्या पत्नीच्या परवानगीशिवाय गृहस्थाश्रम सोडता येत नाही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने अग्नीला 7 फेरे घालून बायकोशी जन्मभर साथ देण्याचं आणि तिचं रक्षण करण्याचं वचन घेतलं. पण स्वामी, तुझ्या बायकोच्या परवानगीनेच मी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. मन रमत नाही. ईश्वराचे नामस्मरण केल्याशिवाय मला चैन पडत नाही. संसारात राहूनही ईश्वराचं नामस्मरण करता येतं. एकदा संन्यास घेतल्यावर पुन्हा संसारात कसं जाता येईल स्वामी? पत्नीच्या परवानगीशिवाय घेतलेल्या संन्यासाला अर्थ राहत नाही. मी आजपासून तुला संन्यास धर्मातून मुक्त करतो. जा, आळंदीला जाऊन रुक्मिणीशी सुखानं संसार कर. रामानंद स्वामींच्या आज्ञेनं विठ्ठलपंत आपल्या घरी आले. खरंच त्यांच्या परिवारासाठी हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नव्हता. दिवाळी, दिव्यांची दिवाळी. सारी आळंदी प्रकाशाने उजळली. घराघरात प्रकाश पसरलाय. पण माझ्या आयुष्यात अंधार, काळा कुट्ट अंधार. कोणत्या जन्मीचे पाप फेडते मी या जन्मात? रुक्मिणी, कोण कोण आपण? रुक्मिणी, ओळखलं नाहीस मला? तुम्ही तुम्ही आलात? तुम्ही आलात? आई, बाबा, कोण आले बघा ना. या या या. मी देवापुढे दिवा लावते.
अगं बाई, कोण? जावई बापू. या असे दाव्यात बघू नका. किती दिवसांनी तुम्ही आलात. अहो ऐकलं का? बघा कोण आलंय. जावई बापू या. जावई बापू, तुम्ही आला. साक्षात परमेश्वर आपल्या हाकेला धावून आला. विठ्ठलपंत, नका पुन्हा माझ्या रुक्मिणीला सोडून जाऊ. अहो, तुमच्या विरहाने ही माझी पोट कशी झाली बघा. फार हाल झाले तिचे. आता पुन्हा जाऊ नका. माझ्या मुलीला आज व्रत वैकल्याचं फळ मिळालं. देवा सिद्धेश्वरा, माझ्या मुलीचा संसार करू दे रे. रुक्मिणी, मी तुला खूप दुःख दिलं, पण यापुढे आपला संसार आनंदाने भरलेला असेल. होय हो. दादा, या स्मृती जर आपल्या मनास यातना देणार असतील तर नको नको दादा. ज्ञाना, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपाछायेत राहून अष्टांग सिद्ध योगाच्या साक्षात्काराने हा नश्वर देह व त्यास चिकटून असलेल्या सर्व विषयस्थ भावना केव्हा सुटून गेल्या. मी वेगळाच विचार करतो आहे ज्ञाना. जन्मानंतर संन्यासाची मुले म्हणून हिणवले गेलेलो आपण पुन्हा धर्मात येण्यासाठी, माणसात येण्यासाठी आपल्या जन्मदात्यांना देहांत प्रायश्चित्ताच्या खोल डोहात बुडवून टाकलं या हिणवणाऱ्यांनी. ज्यांना धर्मच कळला नाही, माणुसकीच कळली नाही, अशा या समाजासाठी किती ना काय गमवलं आपण. आणि तरी आज याच समाजाचा उद्धार हाच आपला धर्म म्हणून आपण कार्यरत राहायचं. काय ही त्या विधात्याची योजना. असं का म्हणता आपण? निष्काम कर्म हेच अष्टांग योगाची पहिली पायरी असं म्हणतात ना. ज्ञाना, हा शोक नाही, पण शुद्धीपत्रासाठी ज्यांच्या दरबारात आपण उभे राहिलो तेच मुळात अंतर्बाह्य शुद्ध होते का? महादेव भट्टांची आपल्या आईवरील पापदृष्टी हेच का या समाजाचं शुद्धतेचं प्रतीक? आजही आठवते ती पैठणची धर्मसभा. बळवंत शास्त्रींनी आपल्याला धर्मात घ्यावे म्हणून त्या धर्मसभेसमोर केलेली अर्ज. आणि मग तुझ्या कृपा आशीर्वादाने साक्षात रेड्याच्या मुखातून प्रकटणारे ते वेदातील रुचांचे सूर. ज्ञाना, अजूनही जसेच्या तसे कानात घुमता आहेत बघ. ब्रह्मवृद्ध हो, प्रणाम. आळंदीच्या विठ्ठलपंतांची ही मुलं. विठ्ठलपंत यांच्या मुंजीसाठी शुद्धपत्र घेण्यास धर्मसभेत आले होते. त्यावेळी आपण त्यांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितलं. तसं त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आई वडिलांविना ही मुलं अनाथ झाली आहेत. यांना आपण शुद्धीपत्र द्यावं. मला याज्ञवल्क्य ग्रंथात आधार सापडलाय. कसला आधार सापडला तुम्हाला?
एकदा का धर्मसभेत ठरलं तर परत कुठला आधार? तेच म्हणतो मी. हा आधार वेळेवर न सापडल्यानं मुलांच्या आई वडिलांच्यावर अन्याय झाला. तसा अन्याय मुलांच्यावर होऊ देऊ नका. मुलं ज्ञानी आहेत, आचरणाने शुद्ध आहेत, पवित्र आहेत. या मुलांना शुद्धीपत्र मिळावं एवढीच प्रार्थना करतो आपल्या पायाशी. अशक्य, हे अशक्य आहे. काय अशक्य आहे? या मुलांना शुद्धीपत्रक देणे अशक्य आहे. कारण प्रायश्चित्त घ्यायच्या आधीची ही संतान आहे. देहांत प्रायश्चित्त घेतल्यावर संतती कशी होणार? याज्ञवल्कांचा आधार आम्ही अमान्य करीत नाही, पण संन्यास सोडून गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या विठ्ठल पंतांनी याज्ञवल्कांनी सांगितलेलं प्रायश्चित्त घेतलं असतं आणि नंतर संतती झाली असती तर एक वेळ आम्ही ते मान्य केलं असतं. विठ्ठल पंतांना चुकीचं प्रायश्चित्त दिले गेलं. संन्यासाच्या मुलांना आर्यात अरुणपतितांचे मुलास उपनयन करावे असे शास्त्रात कुठेही नाही. नाही असे म्हणू नका. आता या मुलांनी काय करावं? त्यामुळे मुलांना संस्काराचे अधिकार देता येणार नाही. ही मुलं संन्यासाची असल्याने कुलभ्रष्ट झालेले, त्यांना शुद्धीपत्र देणे धर्मास अनुसरून होणार नाही. दादा, ब्रह्मो, अशा उपजत भ्रष्टांना आत्मउद्धाराचा मार्ग नाही का? आहे ना. देवाचे नामस्मरण करीत त्याने जगा. संसारात पडता येणार नाही, धर्मात स्थान मिळणार नाही की समाजात प्रतिष्ठा मिळणार नाही. हा आम्हावर अन्याय आहे भूदेव. आम्ही दिलेल्या निर्णयाला तू अन्याय समजू नकोस हो. शुद्धीपत्रक मागण्याऐवजी तू काय वादविवाद करायला आलायस का? क्षमा असावी महाराज. सर्वांचा देह विशुद्ध असतो, पण आत्मा हा शुद्ध असतो. त्यामुळे आत्मोद्धार करून घ्यायचा आमचा अधिकार आहे. एका संन्याशाच्या मुलाचं शंका समाधान करण्याचं काम धर्मसभेचं नव्हे. धर्मतत्वानुसार सर्व समान आहेत हे खरे मानले तर आपण आणि रस्त्यावरील इतर जण सारखेच नाही का? म्हणजे सर्व प्राणी समान आहेत. मग तो चाललेला रेडा आणि तू समान आहे का? अगदी बरोबर बोललात. हो आहे. त्याला 4 पाय 2 शिंगे आहेत. तो निर्बुद्ध आहे, त्याला बोलता येत नाही. हा शारीरिक भेद झाला. त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. त्यानं तो ओळखला तर तो रेडाही आत्मोद्धार करून घे. बळवंत शास्त्री सांगत होते, तुम्ही मूळ वेद अचूक म्हणता म्हणे. अरे तो रेडा वेद म्हणू शकेल का? त्यानं वेद म्हटला तर आम्ही समजू तुझा आणि त्याचा आत्मा एकच आहे. पखाल्या, अरे ये इकडे. हो, आणि तुझ्या रेड्यालाही घेऊन ये बरं. नाव काय रे तुझ्या रेड्याचं? अरे तुझं आणि त्या रेड्याचं नाव एकच आहे. आता तू एक रुचा म्हण. तुम्ही म्हणतोय का पाहू? काय अगदी बरोबर. का नाही म्हणणार?
परमेश्वराची कृपा असेल तर सर्व काही होईल. ओम नमो महद्भ्यो. नमो अर्भकेभ्यो. नमो आशीनेभ्यः. संत ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. रंगला आहे जणू. पण हा जर आपल्या गुरु शिष्यांच्या मधील संवाद असेल आणि त्यात मी व्यत्यय आणला असेल तर क्षमा असावी दादा. ये मुक्ते, तूही बैस. अध्यात्मातील अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्या अधिकाराचा कान कसा पिळायचा हे तुझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. त्या हट्टयोगी चांगदेवांचा भेटीचा प्रसंग अजून चांगला स्मरणात आहे आमच्या. तुझे अधिकार खरंच थोर आहेत. आम्हा भावंडांची आईच आहेस तू. साक्षात सूर्यालाही अलगद झेलावं आणि त्याच्या धगधग ज्वालांचे अगदी सहजगत्या शीतल चांदण्यात रूपांतर करावं हा केवळ तुझाच अधिकार. मुक्ताई, खरोखरच धन्य आहेस तू. काहीतरीच काय दादा, आपण आणि ज्ञाना दादा या दोघांशिवाय अधिकारी ठरण्या एवढी मी नक्कीच मोठी नाही दादा. त्या दिवशी ज्ञाना दादाच्या पाठीवर मांडे भाजताना त्याची कुंडलिनी योग साधना किती उच्च कोटीची आहे हे मी प्रत्यक्ष पाहिलंय दादा. चांगदेव महाराज की जय. चांगदेव महाराज की जय. कामदेव महाराज की जय. कामदेव महाराज की जय. चल सोडा मला. चल, भजन करतोय. आमच्या महाराजांची आरती करण्याऐवजी भजन म्हणतोय. माफी माग महाराजांची. सोडा मला. मी काही केलेलं नाहीये.
भजन करण्यामध्ये कोणताही अपराध नाही. सोडा मला. अरे कोण आहे तिकडं? काय चाललंय? का पकडून आणलं याला? महाराज, हा आपली आरती करायची सोडून भजन म्हणतोय, तेही एका मुलाचं. अरे कसलं भजन म्हणतोस? भजन नाही, हा? गोव्या म्हणतोय. ओव्या? कसल्या ओव्या? कोणाचं भजन? ज्ञानेश्वर महाराज वयाने लहान जरी असले तरी बुद्धीने आपल्यापेक्षा मोठे आहेत. बोलला ओव्या लिखू आणि तू त्या कापूस? त्या पोरग्यापेक्षा माझी बुद्धी कमी आहे का? लेखन साहित्य दे, या मूर्खाला समजू दे ज्ञानी कोण आहे ते. मी वयाने मोठा आहे आणि बुद्धी नाही. आणि कृती लेखन साहित्य. मायना काय लिहावा? मायना काय लिहावा? आशीर्वाद द्यावा की ब्राह्मण म्हणतो तुझा खरोखरच ज्ञानी असेल तर नमस्कार द्यावा? वेळामुखी वेद बोलवले म्हणजे थोर विभूती आहे. हे पत्र त्या ज्ञानदेवास दे आणि उत्तर घेऊन ये. जा. कोणच ते किती शहाणा आहे पाहू. चांगदेव महाराजांचं पत्र घेऊन काष्ट शिष्य ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे गेले. त्यावेळी सर्व भावंड आध्यात्मिक विचार आणि चर्चा करत बसले होते. दादा, हे पत्र तर कोरे आहे, यावर काहीही लिहिलेलं नाही. काही अक्षर दिसत नाहीत. आपण वयाने लहान असला तरी ज्ञानाने फार मोठे आहात. त्यामुळे आशीर्वाद लिहावा का नमस्कार हे महाराजांना समजले नाही. ज्ञाना, चांगदेव अजूनही अज्ञानी आहे. त्याच्या पत्राला उत्तर देऊन त्याला ज्ञानी कर. दादा, खरच चांगदेव अजून कोराच आहे. अगदी कोरा योगी आहे. मुक्ता, काहीही बोलू नकोस. आण तो कागद इकडे आण. ज्ञाना, त्याच्या कोरेपणावर अक्षरांचा श्री गणेश कर. हे घ्या आणि आपल्या चांगदेव महाराजांना द्या. मोठ्याच्या मोठं पत्र लिहिले, पण मला याचा काही अर्थ होत नाही. शिष्या, आमच्या स्वारीची सिद्धता करा. आमचं सामर्थ्य त्याला ठाऊक दिसत नाही. दादा, ते बघ, चांगदेव इकडेच येत आहेत आणि तेही वाघावर बसून येत आहेत.
आपण त्यांना भेटायला समोर जाऊ. आपण चालत चालत त्यांच्या समोर जायचं, त्यापेक्षा तेच आपल्या जवळ येऊ देत. एवढा मोठा माणूस आपल्या भेटीला येतोय म्हणल्यावर आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे. अरे दादा, ही भिंत चालू लागली, त्याला पाय आले की काय? ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की. आपल्यासारख्या विठ्ठलाच्या भक्तीत एकजीव झालेल्या विभूतींची भेट हे आमच्या भावंडांचे पुण्य. आपण ज्ञानी आहात. मी स्वतःला फार मोठा योगी समजत होतो. माझा मीपणा, माझा अहंकार नाहीसा झाला. आज माझ्या ज्ञानाचा प्रकाश पसरला. खरंच खरंच आपण थोर आहात. ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार असो. ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार असो. ज्ञानेश्वर महाराजांचा जय जयकार असो. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. एखादा कसोटीचा प्रसंग उभा करणे हीच त्या विश्वाच्या निर्मात्याची योजना असते आणि यालाच विधीचे विधान म्हटलं जातं. आई बापाविना निराधार पोरकी म्हणून जगणार आता या समाजाचा जणू आधारच होऊन राहत होती. असाच तो एक कसोटीचा दिवस उजाडला. निवृत्तीनाथांच्या मनात मांडे खाण्याची सहजच इच्छा उत्पन्न झाली. मुक्ता, ए मुक्ते, काय करतेस? दुपारच्या भोजनाची तयारी दादा. दुसरं काय करणार? तुम्हा भावांच्या गप्पा ऐकून मन भरतं, पण पोट भरत नाही ना. आत्ता सोपान दादा येईल आणि भूक लागली, काही केलंस की नाही म्हणून एक ना अनेक प्रश्न विचारून भंडावून चढेल. काही हवंय का दादा? काही नाही ग मुक्ते. योगी म्हणून घेत असलो तरी जिभेचे चोचले काही सुटत नाहीत बघ. असं काय बोलतोस दादा? सांग तरी तुला काय हवं. तुझी मुक्ताई जरी इवलीशी वाटत असली तरी आपल्या दादासाठी नक्कीच करेल हो. काही नाही का कुणास ठाऊक, पण आज मांडे खाण्याची इच्छा मनी उत्पन्न झाली. अरे देवा, पीठ तर आहे पण मांडे भाजायला मातीचे खापर नाही. आता काय करावं? काय झालं मुक्ताई? कोणत्या विचारात गुंग झालीस? काही नाही दादा, तू थांब, मी आलेच. कुंभार दादा, अहो कुंभार दादा.
कोण? तू मुक्ता नव? त्या संन्यासाची पोर न तू? इथं कशा पायी आली ग? काकू, मला एक खापराचा तुकडा द्याल का? माझ्या निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली हो. त्यासाठी मांडे करावे म्हणून एक खापराचा तुकडा हवा होता. द्याल ना? ए बये, कोण काकू? कोणाची काकू? तुम्हासनी समद्या गावांनी वाळीत टाकलं या. कोण तुमच्या संग बोललं तर त्याला बी वाळीत टाकतील. आणि तुम्हा संन्यासांच्या पोरांना कशाला हवं ग चोचलं? जा बाई जा. उगाच कुणी पाहिलं तुला तर आम्हाला बी टाकतील वाळीत. असं म्हणून कुंभाराची बायको आत निघून गेली. आज आई असती तर तिनं काहीही करून निवृत्ती दादाची ही इच्छा पूर्ण केली असती. मी माझ्या भावंडांची आई झाली खरी, पण आईपणाचं कर्तव्य मात्र पूर्ण करू शकत नाही. क्षणाभरात मुक्ताईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि बघता बघता गालावरून अश्रूंच्या धारा उघडून होत्या. खिन्न उदास मनानं मुक्ताई जड अंतःकरणानं घराची वाट चालू लागली. निवृत्तीनाथ ध्यानास बसले आहेत. ज्ञानदेव आपल्या गुरूंच्या ध्यानस्थ मुद्रेकडं एकटक पाहत समोर बसले आहेत. तेवढ्यात मुक्ताई दारातून आत येते. मुसमुसण्याचा आवाज ऐकून ज्ञानेश्वरांनी मागं वळून पाहिलं. तो रडवेल्या चेहऱ्यानं अश्रू पुसत येताना पाहून ज्ञानेश्वर उठून धावत मुक्ताईकडे गेले. आपल्या ज्ञानादादाला पाहून मुक्ताईंच्या भावनांचा बांध फुटला. धावत आपल्या ज्ञानादादाला पिलवून कुशीत शिरून हमसून हमसून रडत ती आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ लागली. अगं, काय झालं? शांत हो मुक्ताई. काय झालं? काही सांगशील का? आधी शांत हो. न रडता सांग बरं. तुझ्या रडण्याच्या आवाजानं दादाची समाधी भंग होईल. ज्ञाना दादा, आज पहिल्यांदा निवृत्ती दादांनी माझ्याकडे मांडे खणाची इच्छा व्यक्त केली. पण त्यासाठी कापड नव्हता, म्हणून मी कुंभारांकडे गेले. तर कुंभारांच्या पत्नीनं मला तिथून हकलून दिलं. ज्ञाना दादा, आता मी काय करू? मी मांडे कसे करणार? मुक्ताई, एवढंच ना? आज आपण दोघे मिळून आपल्या दादाची इच्छा पूर्ण करू. पण दादा, खापर? मुक्ता, ये असं कर. माझ्या पाठीवर भास तू मांडे. भलतच काय आहे ज्ञाना दादा? हे कसं शक्य आहे? घाबरू नको मुक्ता. माझ्या गुरुजींच्या कृपेने जी साधना मला मिळाली, त्या साधनेद्वारे माझी कुंडलीन शक्ती कितपत जागृत झाली आहे ह्याची माझे गुरु
परीक्षाच घेत असावेत जणू. हे भुगतात निशंकपणे माझ्या पाठीवर भास मारली. आत्मा हो तो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हो काया ही पंढरी आत्मा हो. खऱ्या मुक्तीचं आपल्या या ज्ञानाची बैठक इतकी पक्की आहे की इवलेसे रोप लाविले द्वारी बेलू तयाचा गेला गगनावरी असं म्हणत त्याने समाजाचा कोणताही आधार नसताना साक्षात भगवद्गीतेस प्रस्थापितांच्या मक्तेदारीतून मुक्त करीत सर्वसामान्यांना पर्यायाने या समाजास आधार देण्यासाठी ज्ञानेश्वरी रूपी मोगऱ्याचा वेल फुलविला. अखेर तो क्षण आलाच. ज्ञानदेवांची सगळी भावंड व्याकुळ झाली. सगळी जनता हळहळली. ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला. जिथं सुरुवात आहे तिथे अंत आहे. जिथे जन्म आहे तिथे मरण आहे. या चराचर सृष्टीचा नियम आहे. मनुष्य आपल्या कर्मांनी मोठा होतो. कर्माचा नाश करून मोक्ष गती मिळवता येते. राग, मोह, मत्सर, लोभ यांच्यावर विजय मिळवण्यासाठी भक्ती मार्ग स्वीकारला पाहिजे. परमेश्वराने कितीही आयुष्य दिले तरी सर्व प्राणीमात्रांना जास्त जगावेसे वाटते. आई वडिलांच्या पुण्याने, विठ्ठलाच्या आणि सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने, निवृत्ती दादाच्या प्रेरणेने, प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीतेचे विमोचन माझ्या हातून झाले. आज माझे मन विठू माऊलीच्या अधीन आहे. मला भक्तीशिवाय काहीही दिसेनासे झाले आहे. मला विठ्ठलाच्यात लीन व्हायचे आहे. ज्ञाना, तुला काय म्हणायचे आहे? दादा, मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजले आहे. मी जिवंत समाधी घेणार. दादा, मला नाही समजले. या भूतलावरील माझे कार्य पूर्ण झाले. नाही दादा, नाही नाही, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही दादा. दादा, आता काही बोलू नकोस. बदलता नाव नाही का दादा? ज्ञाना, अरे काय बोलतोयस तू? जिवंत समाधी? ज्ञाना दादा, आई वडिलांनंतर तूच आम्हाला सांभाळलंस. आई बाबांची माया दिलीस.
तूच माझी माऊली झालास. तू आमच्यातून निघून जाणार असं म्हणतोस. या मुक्तीबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही रे दादा. आम्हाला सोडून जाऊ नको दादा. मुक्ता बघ, माझ्याकडे बघ, रडू नकोस. प्रत्येकाच्या घरी तुझ्यासारखी मुक्ता बहीण म्हणून जन्माला आली पाहिजे. तुझ्यासारखा भाऊ असल्यावर का नाही मुक्ता जन्माला येणार. ज्ञाना दादा, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तुझ्या विना मी कशी राहू. मुक्ता, हे जग नश्वर आहे. आज आपण या जगात आहोत, उद्या नसणार. शरीर हे नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. कसल्या गाढ विषयावर आपली चर्चा चालू आहे. ज्ञानदेव जिवंत समाधी घेणार आहे. काय जिवंत समाधी. विठ्ठला, पांडुरंगा, ज्ञानेश्वर, आपण जिवंत समाधी घेणार. वाईट वाटतं हो. या भूतलावरील माझे कार्य पूर्ण झाले. प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी देखील आपले कार्य पूर्ण झाल्यावर या भूतलावरून प्रयाण केले. ज्ञानेश्वर, आपण रेड्यामुखी वेद वदविले. श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता आपण मराठीत सांगितली. असामान्य असं कर्तृत्व आपल्या हातून घडले. हे तर एका अवतारी पुरुषाचं कार्य. या संसाराच्या मोहमायेतून सुटका करून घेणे हे सर्वसामान्यांना जमत नाही. आपण ज्ञानी यांचा राजा. आपण घेतलेला जिवंत समाधीचा निर्णय आपल्या दृष्टीने योग्यच असणार. पण एवढ्या लहान वयात समाधी घेणे म्हणजे आपल्या या कार्यासाठी पांडुरंगाचीच आज्ञा असावी. ज्ञाना दादा, आई वडिलांनंतर तूच आम्हाला सांभाळलंस. आई बाबांची माया दिली. तूच माझी माऊली झालास. तू आमच्यातून निघून जाणार असं म्हणतोस. या मुक्तीबद्दल तुला काहीच कसं वाटत नाही रे दादा. सोडून जाऊ नको दादा. आम्हाला सोडून जाऊ नको दादा. आता तू आधार. दादा, माझा ज्ञाना दादा. काही काळजी नसावी ज्ञानेश्वर महाराज. एवढ्या लहान वयात आपण जिवंत समाधी घेणार, कल्पना कळवत नाही. दादा, ज्ञाना दादा. ज्ञानेश्वर महाराज की जय. 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 आम्ही जातो आपल्या गावात, आमचा राम नाम घ्यावा. तुमची आमची हेच भेटी, येथून या जन्मकुटी. आता असो द्यावी दया, तुमच्या लागत असे पाया. येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोलावानी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी.